नाही रे नार्या, म्हणलं सेटिंग गिटिंग केली ना बरोबर पेरणीची का म्हणलं का पेरणी आपली बैकून जायची. हा सावा घेवायला का म्हणलं शिल्लक नाही झाला पाहिजे. गव्हाचा सावायला का लहान असते बरं. सांगले का बघण्यात आता तू शिकवशील का म्हणलं मले. हा आपल्याला का 12 वर्ष झाले म्हणलं मी ट्रॅक्टर चालू लागलो, लोकांच्या पेरण्या करून राहिलो. आता तू सेटिंग सांगशील का मला. हा गव्हाचा सावा लहान असते म्हणून. हा हाय म्हणलं बरोबर निकाल सेटिंग करून ठेवली ना म्या. नाही का नार्या, मला का माहित नाही का. पण ते कसं आता आपलं काम आहे विचारणं, काहीतरी विचारायचं असं म्हणू लागलो. तुले का नाऱ्या म्हणलं हे पा विचारलं ते बरं राहते. काऊन का 12 महिन्याची खेप असते म्हणलं. गव्हाची एक डाव का पेरणी वयातली हे पा एवढी बसते ना, मजाक नाही. हा आणि जर साधली तर म्हणलं हे पा साधूनच जाते म्हणून होते विचारणं, बाकी काही नाही. अरे हो बंडूदा, पण म्हणतो जरा समोरचा माणूस आहे पहा कोण आहे का आहे तो. हा मला का माहित नाही करायचं सेटिंग. अरे हो तुले म्हणलं निकाल जमाना माहित आहे. आमचं काम आहे विचारणं बाबू. हा बियाण्याला म्हणलं हे पहा बद बद पैसा द्यावा लागते ना. तुले काय नाही तर काय तर राजा, बियाणं म्हणलं स्वस्त आहे का. हा अरे बाप रे बाप, काय बॅगेचे भाव होत राजा. असं वाटतंय पा शेती सोडून द्या, इकून द्या, मस्त आहे पा शेतीत राहिले चाललं जा भोकात जाऊ तिकडे. हो ना काय करत राजा आहे बा, निरा मागा निरा आहे पा, कटकट चालूच राहते. घरी गेले की अलग कटकट आहे आणि शेतीत आहे म्हणलं पा अलग कटकट आहे भाऊ सुडची. हो नाऱ्या थांब 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 या बबण्याच्या वावरात चालला का फिराले. अरे पाहिजे उत्तमराव, एका दमानं राजाचे ट्रॅक्टरच्या आडवे येत ना का जाऊ ना. कधी म्हणलं ब्रेक लागते काही नाही लागत, काही सांगता येतं का. ते पा नाऱ्या जाऊ दे आपसात घे म्हणलं. आता त्याला का माहिती आहे तू ट्रॅक्टर घेऊनच लागला म्हणून. नाही माहिती आहे म्हणा मला, पण जरा असं म्हणलं तू जोरान चालला होता ना ट्रॅक्टर घेऊन म्हणून पळत पळत आलं म्हणलं मी. अरे पा बियाणं म्हणलं वावरात आणून ठेवलेलं आहे, फक्त ट्रॅक्टरवाला नाही भेटू लागला म्हणलं. तू कोणाच्या वावरात चालला. उत्तमराव राजा आज तर म्हणलं हे पा पेरणं होणं मुश्किलच आहे बा. काऊन काय पा 16 बॅगा पेरायच्या आहे म्हणलं आज. या बंडू भाऊच्या आहेत 6 बॅगा आणि बबनदाच्या आहेत म्हणलं 10 बॅगा. आणि वावर म्हणलं हे पा जरा आटेल वावर आहे ते आखडीच आहे का नाही, जरा मुळण मारत राहा लागते म्हणलं. आज मुश्किलच वाटते बा. एक काम करा ना तुम्ही, म्हणलं उद्या तारखेतनी करून टाकू. काऊन का गावात म्हणलं एक होका घेतलेला आहे आणि घाई घाई कुठं पेरता राजा. हा उद्याच तारखेत करून टाकू ना मस्त 1 नंबर मध्ये. नाही ना तसं नाही ना, ते आता कसं आहे म्हणलं एक दिवस निरा लांबच जाते ना. हा तुझे राजा म्हणलं ना त्या दिवशी फोन केला म्हणलं फोन उचलायला तयार नाही तू. हा आणि सांगा म्हणलं तुला ट्रॅक्टर कसं सांगा. अरे रंग्या झाल्या का मला का आता एकच फोन चालू राहते का. 17 म्हणलं फोन चालू असते तर याचं पेरणं आहे त्याचं पेरणं आहे. आतापर्यंत म्हणलं हे पा वाया चालल्या आता आणि आता म्हणलं हे पा वाया खतम नाही होत तर लगे पेरणी लागून गेले. सांग काय करतं. कसं आहे करा ट्रॅक्टर भेटण्यावर आहे जे. ट्रॅक्टरचं म्हणलं भेटलं नाही तर काय म्हणते ते पेरणं कसं करायचं बा. हा आम्ही म्हणलं त्याला किती दिवस आधीपासून सांगून ठेवलं होतं की बा नारे आमचं पेरणं करून द्यायचं बा. हा तेव्हा कुठं म्हणलं 8 दिवसाच्या नंतर आम्हाला ट्रॅक्टर भेटलं म्हटलं. बरं जाऊ दे, मी काय म्हणतो उद्या होईल का पेरणं आपलं. उद्या सकाळी लावून दे मग आपलं. वा वा काऊन नाही होत, उद्या सकाळी होतं ना. उद्या सकाळीच लावून देतो मग तुमचा. किती बॅग आहे म्हणलं तुमच्या दोघांच्या. आता धरून घे ना आमच्या म्हणलं दोघांच्या 22 बॅग आहेत. हे 22 बॅगा झाल्याच्या नंतर हे बा कोणता होका घे म्हणलं तू, पण सर्वात आधी हे आमचा फेरून देतो म्हणलं 22 बॅगा. बाबा चालते ना, उद्या सकाळीच लावून देऊ तुमचं. फक्त म्हणलं हे बा मला सकाळी जगांना कॉल करून देता. बरं ठीक आहे ना, सकाळीच तुला कॉल करतो मी. उद्या तिथं सेटिंग लागली आणि ते म्हणलं 10 बॅगा पाहा लागल. अरे त्या मायची खटखटले का ट्रॅक्टर मध्ये भल्ली कमाई आहे वाटते बा. बंड्याले का एखादा ट्रॅक्टर उलटूनच घे म्हणलं तू. नाही म्हणलं काय बॅगीनं पैसे घेऊ लागला तू. हा काय बॅगीनं पैसे घेऊ लागला म्हणजे. हा अरे हायच ना म्हणलं 400 रुपये बॅग पेराची. हो जे म्हणलं पैसे आहे तेच घेता ना मी का तुमच्या का फुकटाचे पैसे घेऊ लागलो का. अबे 400 रुपये बॅग कोणा वगैरे खाय वेले का कुकडे सांगू लागला म्हणलं का ट्रॅक्टर का तोच पैसे आहे का म्हणलं पुऱ्या गावात नाही का पहिल्यांदा म्हणलं आम्ही घेऊ फिरू राहिलो. हा अरे तसं नाही ना राजा ते. हा गावाची म्हणलं निरी का पेरणीच करावं लागतं का, ते वरमाई पाड लागते निकालच करावं लागते ना. म्हणून म्हणलं 400 रुपये बॅग आहे पागळा तुम्हाला म्हणलं पेरणं असेल तर पेरा नाही तर राहू द्या म्हणलं. काय झालं मला सांगा म्हणलं काय झालं. हा काय जाऊन म्हणलं तुम्ही एवढे भांडू राहिले. अरे काही नाही म्हणलं गव्हाची पेरणी म्हणलं बॅग आहे 300 रुपयाचे भाव चालू आहे गावात पेराचे. मग हे कोण 400 घेते बा असं म्हणतो मी. हा आता माय काही चुकलं काय यात नाही, काही चुकलं का म्हणलं मला सांगा बरं तुम्ही. जे म्हणलं रीत चालू आहे त्या रीतनं पैसे घे बा तू. हा त्या रीतनं म्हणलं आम्ही तुला पैसे देतो ना, देत नाही अशातला काही भाग आहे का. हो बरोबर आहे, तुला काय चुकलं मग त्यात नाही ह्या बहीणचं बुडग. अरे माय ऐकून घ्या मी काय म्हणतो तर त्याचं वाला जे ट्रॅक्टर आहे म्हणलं नाऱ्याचं ते ट्रॅक्टर लहान आहे ना. आणि त्यानं म्हणलं वरमच केवढा पडू लागला. आणि त्यानं म्हणलं बी खोल पडत नाही काय म्हणजे अशी पेरणी होत नाही त्यानं बरोबर. अरे लाईना ट्रॅक्टरनं जर म्हणलं पेरण्या झाल्या असत्या लोकांना म्हणलं हे मोठे ट्रॅक्टर खायला घेतले असते. सांगा ना मग खायला घेतले असते म्हणतो. आणि त्याला राजा डिझेल कमी लागते. माझ्या ट्रॅक्टरला म्हणलं डिझेल का कमी लागते का. न्यू हॉलंड आहे ना ते. हा कमी डिझेल खाते का म्हणलं. आणि पेरणं चांगलं होतं ना, ताकद ना पेरणं होतं म्हणलं. अरे चारे गोट्या घरी हा यायचा भरोसा व्हायला का ट्रॅक्टर घेतले का आपण. हा आपल्याला का म्हणलं ताकद नाही का घरून किस्ता भराची. हा कुकडच्या कुकडे बोलू लागलेले का हे तू सांग म्हणलं. 400 रुपये बॅग खाल्ली झाली का बे पेराची. तसं नसते बाबू, थांब जरासा. अबे धंदा आहे म्हणलं आपला.
लोक सांगले का हो प्रेमानं बोल सांगते म्हणलं तुमचा धंदा होईल, नाही तर तुमचा ट्रॅक्टर कोण सांगते बे, कोण सांगते म्हणलं. लोक बा 2 दिवस म्हणलं लेट पेडतील पण त्या नाऱ्याला सांगतील. हा आता गावात म्हणलं 2 ट्रॅक्टर आहे म्हणून जर असे म्हणलं वांदे होऊ राहिले, नाही तर कायले वांदे झाले असते बे. अरे होय राजा मामा तुम्ही सांगा आता 400 रुपये झाले झाले का? बरं ते 400 रुपये चालू आहे ना मोठ्या ट्रॅक्टरचे भाव नाही आहे का? बरं यायचे म्हणलं वावर आहे काही जवळ नाही तर वावरा किती दूर आहे तर हा 500 रुपयाचं म्हणलं जाण्याला डिझेलच लागू लागलं आणि काय उरतं म्हणलं आम्हाला सांगा काय उरू लागलं. बरं असं नाही बाकी आम्हाला 10 बॅगा पाहिजे पण समजा 20 बॅगा पाहिजे पेराले, 2 बॅगाले म्हणलं आम्ही चाललो ना पेराले, चाललो नाही का? मग कोण नाही म्हणू लागलं जाच लागत असते, आपला धंदा आहे तर मग जाच लागेल ना. मग मला पैसा पाणी कसा येईल आणि किस्ता मिस्ता म्हणलं काय ना भरसा. अरे किस्ता घरून भरतो म्हणलं आम्ही, घरच्या का भिकार सोडाव का राजा. हा ट्रॅक्टर घेतलं तर म्हणलं का तुमच्या भरोश्यावर घेतलं का म्हणलं, घरचीच म्हणलं आमच्या 20 एकर शेती आहे ना, घरची केली तरी बस आहे म्हणलं. मग घरचीच करायची असती कायले आला मग लोकांचे पेराले. हा तुला लेका पेरमानं म्हणलं समजावून सांगू लागलो तर बोलूच राहिला तू. हा तुला सांगा लागते का, तुला म्हणलं हात दाखवा लागते का? सुरेश थांब जरासा मी बोलतो म्हणलं, तुला काय काम आहे मनात बोलायचं. गोट्या कमी जास्त करून म्हणलं पेरून दे समाधानचं, आणि समाधान तुम्ही म्हणलं 5-50 रुपयाला पाहू नको ना. हा हे बा तो आले 300 नाही आणि तो आले 400 नाही म्हणलं 350 नाही बा समाधानचं पेरून दे. त्याच्या म्हणलं 8 बॅगा आहे का 8 बॅगा पेरून दे म्हणलं, आणि 10 बॅगा आहे बा माल आहे का माल आहे म्हणलं 10 बॅगा पेरून दे. मी काय तुला 300 रुपये नाही देत, 350 रुपये देतो म्हणलं. हे पा असं बोललेलं चालते ना मामा. आता तुम्ही सांगा म्हणलं 300ची जर पोती घेऊन बसतो तर कसं होणार आहे अशानं. हा खरं मारच्या ट्रॅक्टर पाहिलं का म्हणलं गहू पेराले आजच्या तारखेतलं का म्हणलं तेवढा गहू का पेरून घेणं. 8 दिवस झालेले का पेरणं म्हणलं तो टाकून झालं नाही. हा कोणा कामी आहे म्हणलं तू अशानं कशा कास्तकार्य करावले का. हा 2-2 म्हणलं एका गावातनी ट्रॅक्टर आहे तर हे काही तुला सापडत नाही का? आज काही म्हणलं हे बा नाराचं ट्रॅक्टर काही खाली नाही आहे आणि ते जे गोटे आहे म्हणलं ते सांगू लागला म्हणते 400 रुपये बॅग. आता 400 रुपये बॅगीने म्हणलं आपल्याला पेरायला पुरते का? हा त्याच्यानं म्हणलं आजचे दिवस राहू दिलं, उद्या पाहता येते जर समजा खाली असलं म्हणलं नाऱ्याचं तर मग नाऱ्याचं घेऊन जाता येते. आज ते रोटावेटर मारून घेतो ना तेवढं हा म्हणजे चांगलं होते मग पेरणं, आणि गव्हाचे म्हणलं वरमय चांगले पडतात ना असं म्हणू लागलो. बाबू मारत्या म्हणलं 5-50 कमी करून आता पेरून घ्यायचं असतं बापा. आता 10 बॅगीले म्हणलं किती जाणार आहे, 500 रुपये शिल्लक जाईल ना. पण म्हणलं पेरणं साधलं पाहिजे ना, थंडीत जर म्हणलं पेरणं झालं तर गव्हाले चांगलं असते बाबा. बाकी काय आहे एक दिवस म्हणलं लांबच चालला ना. आता 500 रुपयाला पाहायला पुरते का? हा जाय म्हणलं त्याला भेटून घे आपल्या गोट्याले आणि त्याला सांगून दे आज मला 10 बॅगा पेरून दे. संध्याकाळचं पेरलं तरी जमते ना म्हणलं, रात दिवसला आता म्हणलं लोक पेरणं करू लागले, आपल्याला करायला काय होते बा. हा पण म्हणलं ट्रॅक्टर खाली सापडल्यावरच ना, खाली नाहीत ना लोकांचे वाहन म्हणून होय. हा मी तर म्हणतोय बा 20 एकराला आपल्याला एखादा ट्रॅक्टर घेऊन घ्यायला पुरते बा. होका जाऊ तिकडं एखादं मस्त लाईन ट्रॅक्टर उचलून घ्यायचं आपल्या वाया फाया म्हणलं हे पा 1 नंबर चालले गड्या लहान ट्रॅक्टरवर. आलं गेलं म्हणलं भाडं मारता येते, कोणाची वाई फाई हे ते असं म्हणलं चालू राहते ना. ट्रॅक्टर पाय मग शोरूमला जाऊन हा जाय मग जाशील तर देऊ का ₹1,00,000 रुपये. हा ₹1,00,000 भरून दे घेऊन बरं आजच्या आज घेऊन मग ट्रॅक्टर. माय म्हणणं कसं होतं म्हणलं हे लोकांचे देणं घेणं जर झाले तर म्हणलं टेन्शन नाही राहत आपल्याला. हा एकदा म्हणलं हे कर्ज नील झालं की मग ट्रॅक्टर घेऊ शकतो आपण, आणि घरून किस्ता भरतो ना. भाडं लागलंच पाहिजे बा आपल्याला, असं काही नाही ना. लोकांच्या वाया करायला म्हणलं आपण घेतच नाही ना. आपलं म्हणलं घरचं झालं तरी बस आहे ना. हा जरा असं म्हणलं या आता 8-10 दिवसांनी लोकांचे पैसे देऊन टाकतो आणि सोयाबीन म्हणलं विकून टाकतो ना. मग जरा असे 2-1 लाख रुपये जरा शिल्लक भरता येते. असं आहे माया म्हणणं, म्हणजे तेवढं जरा याच कमी लागते आपल्याला, आणि समोर किस्ता भरायला म्हणलं जास्त तकलीफ नाही जात बा. बापा मारत्या आता एवढ्यासाठी म्हणलं नवीन ट्रॅक्टर घ्यायला पुरते का? आणि कोण वागवा म्हणलं ते. हा त्यातनी डिझेल टाका आणि त्याच्यावर एक माणूस ठेवा. हा त्याला म्हणलं 300-400 रुपये रोज द्या लागते, पुरत नाही ते. हा काही म्हणलं सुखातली दुखात घालू नका, जसं आहे तसं चालू द्या आपला बापा. हा पैसा आहे तर म्हणलं जरा उदयमास नाही करता येत आपल्याला. हा पैशाचं काम आहे म्हणलं आता समोर. हो ना पण हे कामं नाही होत ना मग वेळेवर. आपलं घरचं असलं म्हणजे काही उचललं खूप चाललं असं करता येतं ना. याच्यासाठी म्हणलं आता नवीन ट्रॅक्टरच घेऊन घ्या. अरे बा किती चक्रा मार लागते म्हणलं ट्रॅक्टरवाल्याच्या घराकडे. हा गव्हाची पेरणी पा आपली 8 दिवस लेट झाली म्हणलं, नाही तर पा या 8 दिवसांनी एखादं पाणी होतं तर म्हणलं गव्हाले आपलं. सांगा काय करता, म्हणून म्हणतोय पा नवीन ट्रॅक्टरच घ्यायला पुरते बा आपल्याला. पागळ्या आता तुम्हाला जसं सुचते असं करा म्हणलं, जसं सोयीस्कर होईल आपल्याला असं करा. फक्त म्हणलं आपल्या शेतीचे कामं जरा टाइमवर झाले पाहिजे असे कामं करा. आता म्हणलं हे बा तुला बापाकडून काही करणं होत नाही. हा तुला बाप म्हणलं तुला फक्त सांगू शकते, पैसा पाणी लागला तर म्हणलं देऊ शकते. हो याच्यावर म्हणलं आता त्या माणसाकडून करणं होईल का? हा काय तू म्हणलं मी काय करायचं आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्याच तारखेत म्हणलं काही हो पेरणी करून टाकतो आपली.
अरे बाबू नाऱ्या, जरासं धरू लाग बरं. हे जरासं म्हणलं बियाणं त्या पेरणीतनं जरा टाकू लागणार. आता आम्ही म्हणलं दोघे म्हातारे माणसं राजा, आम्हाला उचलते का ते? जराशी मदत गुजरले का करू लागाची. तू म्हणलं एकदा ट्रॅक्टरवर बसला की म्हणलं खाली नाही उठत ना. जरासं म्हणलं खाली गेली उठत जाणं. असं ना कसं होईल का? असं ना म्हणलं कास्तकाठून डबल सांगन का? नाही ना, मला जमत नाही ना कमरीच्यानं. कालच ते बा काटवा भरला म्हणलं मला. हे सेटिंग करता करता म्हणलं ते पाणी कष्ट आहे बा, हाताला झटका पडलेला आहे. असा हात दुखू राहिला ना. आज तर म्हणलं बा आराम करायचा विचार चालू होता मला. पण ते कसं आता तुम्हाला हो म्हणलं होतं, तुमचं म्हणलं मला पेरणं करून देणं भाग होतं ना. त्याच्याने आलो म्हणलं मी. नाही ते बा माझी तब्येत नाही बरोबर आणि काहीच नाही म्हणलं. ट्रॅक्टर चालवायची इच्छा नाही होऊ लागली माझी. सांगा काय करता? असं आहे ना, म्हणजे हे शरीर साथ नाही देऊ लागलं ना. एक तर बा थंडीचे दिवस आहेत, आरमान म्हणलं थंडी लागू लागली मला. असं ताप आल्यासारखं होऊ लागलं. बायची खटखटले का? हे तर काहीच कमी नाही. सांगा काय करा? असे जर म्हणलं असले ट्रॅक्टरवाले तर सांगले का म्हणलं आता घरचा नाही मरण आहे मग. आता का पेरणीला का माणसा का रोजानं सांगता राजा हे बॅगा टाकाले. एखादा माणूस म्हणले ट्रॅक्टरवालाच ठेवायला पाहिजे ना. तीनच्यावाला माणूस का येईल का जड जाते का राजा? अरे म्हणलं नाऱ्या जरा धरू लागणार राजा. अरे का माणूस होय का कोण होईल का तू? निरा कास्त करायला जीव घेता का बारे? अरे नाही हो, जमत नाही राजा मला ऐकायचा. सांगू लागलो ना तुम्हाला, माझी तब्येत नाही राजा बरोबर. हे बा तुमचं तुम्हाला हो म्हणलं होतं म्हणून आलो म्हणलं मी वावरात. नाही तर आज हे पा खरंच नव्हतं येत म्हणलं मी. मस्त दवाखान्यात जात होतो, एखादं म्हणलं इंजेक्शन घेत होतो आणि मस्त आराम करत होतो म्हणलं. हो काय करता पण तुम्हाला हो म्हणलं होतं ना, त्याच्याने याचं काम पडलं. तुमच्या म्हणलं बा आलो होतो म्हणलं बा, उद्याचा होका घेऊन ठेवला मी. आता म्हणलं उद्या तरी मला आराम करता येतं का? तुमच्या एवढ्या 10 बॅगा पेरून झाल्या की घरी जाऊन मस्त झोपतो म्हणलं मी. काय करता राजा? आपण सुखी राहतो म्हणलं, कामधंदे करता येते. नाही तर काही मजा आहे का? अरे च्या बहीण, असं अडती पाय केल्या जाणार आहे. आता म्हणलं चांगलाच आटोपलं मी. याच्या 10 बॅगा पेरेपर्यंत आता कायचं घरी जाता येतं मला. हे तर राजा कायच करा. बा बंडू, झालं वाटते तुला पेरून? बोला गणेशराव, कशी काय चक्कर मारली इकडं? मला आताच झालं पेरून. आता या बबने जायचं म्हणलं 10 बॅगा. बस एवढं झालं की मग घराकडे. बापा खासच ताल बसला राजा तुला. तर बबन्या सांगा तुला गेलं म्हणलं उरकून. टेन्शन नाही का तुला आता? हो, ते बबण्याचं पेरून झाल्यावर मग कसं आहे आता यातून ट्रॅक्टर नव्हतं नेता येत ना. बबने आता संध्याकाळी शिप लावतो म्हणते. सांगा काय करता? म्हणजे ते पुरं बियाणं खराब होऊन जात होतं ना. आता 8 तासाने जरी म्हणलं नेलं असतं तरी म्हणलं पुरी वयच खराब झाली असती ना. त्यापेक्षा म्हणलं हे पा कसं आहे हो, आजच्या आज म्हणलं फिरून घ्या. अरे बा वेळेत बॅगा आणल्या ना म्या. ते म्हणले बा कृषी केंद्रावाला बॅगा नाही देत जाय, पैसे न गरज पाहिजे म्हणले. अरे म्हणलं थांब ना बाजार असा 2 दिवस थांब जरा. पैसे देतो म्हणलं तुम्हाला. पैसे का पाहून चालले का म्हणलं घरदार टाकून मी कुठं जाणार? हा कास्तकाराचा राजा आहे पा, कायच्यात आहे म्हणलं मरणच आहे. ते कृषी केंद्रावाला इकडे काय म्हणते ते बॅगा देत नाही ना. ट्रॅक्टरवाले म्हणलं पा त्याच्याच मनानं घ्या लागते. म्हणजे कास्तकारानं करावं काय? आता का मानसी ट्रॅक्टर घ्या आणि सांगा ट्रॅक्टर घ्या तर तुम्ही सांगा आता 5 आणि 6 एकराला म्हणलं घ्याल तरी पुरते का? आता म्हणलं यायच्याच मनानं घोडं नाचवा लागते आपल्याला. एवढ्यानं झालं का राजा? मार्केटमध्ये गेल्यावर तर हे पा कुत्र्यासारखे गेले आहेत. काल म्हणलं सोयाबीन नेलं मी आहे पा 4200 खपलं म्हणलं मला. पण लहान येले होय का राजा? एवढे म्हणलं व्यापारी दलाल एवढे येले करतात ना मालाचे आणि कास्तकारायचे बी. असं तक बसून जावं लागते ना. पोटात म्हणलं घास नव्हता मला काल संध्याकाळपर्यंत. पट्टी घेपर्यंत आहे पा चेन नव्हता म्हणलं मला. जेव्हा पट्टी घेतली संध्याकाळीच म्हणलं पा लोकांचे देणं घेणं केले तर. आणि सकाळी म्हणलं मी हे आणलं बी बियाणं आणि पा आता म्हणलं फिरू लागलो आणि संध्याकाळी शिफ्ट येतो म्हणलं भिडून भोकात जाऊ तिकडं. कसं आहे गड्या, समय पाहून तर काम करावंच लागते म्हणलं. बरं नारा मी काय म्हणतो, उद्या म्हणलं आपला पेरून देतं का? आपल्या आहे म्हणलं 8 बॅगा तेवढा पेरून दे म्हणलं मला. आणि काही म्हणलं याच्या आहेत होतं म्हणजे उद्याचं भागून जाते ना तो आलं. नाही राजा गणेशराव, उद्याचा होका घेतलेला आहे. अरे बा ते आपलं उत्तमराव रंगे म्हणलं रस्त्यातच भेटले होते. त्यानं सांगून दिलं म्हणे उद्या आमचं फिरून दे म्हणे. दोघांच्या चांगल्या 20 बॅगा, आता 20-22 बॅगा भरते ना. म्हणलं उद्या त्याचं करून द्या. परवा दिवशी पाहू ना मग काय तर. अच्छा बहीण, आता परवा दिवसावर नेऊन ठेवतो का? बरं ठीक आहे ना. मी काय म्हणतो फक्त परवा दिवशी म्हणलं हुकू नको देतो. तेवढं करून देतो म्हणलं आमच्या दोघांचं. पाहिजे आता कोणाला सांगत नाही बरं मी. बरं ठीक आहे ना. परवा दिवशी बा तुमचं करून देतो म्हणलं. फक्त सकाळी मला फोन करजा बरं. मला ध्यान नाही राहत. हो सकाळीच करतो म्हणलं फोन तुले. आणि म्हणशील ते 4 वाजता करतो. नाही वा, मला जराशी नैरी करून घ्या ना बाबा. आता पेरायला म्हणलं उशीर किती होते आणि काय होते. दिवसभर म्हणलं का तसेच राहता का? भाकरी केला म्हणलं वांग्याचं भरीत आहे. जरा साहेब 1-2 भाकरी म्हणलं खाऊन घ्या बा. ट्रॅक्टर आमची याच आहे ना. ट्रॅक्टर येईपर्यंत म्हणलं तुमचं खाणं होते ना. जरा म्हणलं खातेच जा बाबा. जरा पेरणं पाहिजे म्हणलं बा. निघाल चौकात चालला माय माणूस. या बरं जरा खाऊन घ्या बरं. वासुदेव जरासं सकाळी उठलं की बाबा खाऊन घ्या रे बा. आता तू सांग राजा, काम म्हणलं चुकतेत का? दिवसभर आहे बा काम चालूच राहते. तर एकदा म्हणलं खाऊन घेतलं की बाया मोकळ्या होते आणि तू म्हणलं कामाला मोकळ्या होऊन जाता बाबा. ये बरं जरासे म्हणलं 2 घास खाऊन घे म्हणलं. ये 2 जण संगत बसू आणि खाऊन घेऊ म्हणलं. अरे नाही राजा बाबा, हे पा ट्रॅक्टरवाला म्हणलं आता येणच
त्याच्यानं म्हणलं मी खाऊ नाही लागलो, नाही तर काय आहे त्याला काय लय का टाइम लागते का? आता बॅगा ठेवून समजा ते खते आणखी याचा आता खते म्हणलं रस्त्यानंच घ्यायला लागते, आणि तिकडे म्हणलं एवढं फिरणं आजच्या तारखेत करायला लागते ना. काऊन का म्हणलं बबण्याचाही पेरणं झालेलं आहे, म्हणजे चालू आहे म्हणा, आणि आपल्या तर बंडूचाही पेरणं म्हणलं झालेलं आहे. मग रस्ता सापडत नाही ना, तर बबण्याचे म्हणलं 8 तास मारायच्या आधी आपल्याला तिकडून ट्रॅक्टर न्यायला लागते. मग कसं आता आणतानी कसं आहे हो, मग आणतानी मग त्याला आणून द्यायला लागेल ना. असं हे गेम आहे म्हणलं मला. हो पण बाबा आता 2 घास खाऊन घे म्हणते तर खाऊन घ्यायचं रे बाबा रे. हा उचल खातर म्हणलं करणं होईन का टाकू? ते खताचे कट्टे टाका लागते तर बॅगा टाका लागते तर हा पाणी आणा लागते म्हणलं यायच्यासाठी. म्हणून म्हणताय बाबा ते खाऊन घे म्हणलं. आता तुझी बायको म्हणू लागली तर बाबा 2 घास खाऊन घ्यायचं रे बाबा रे. हा तसं म्हणलं उपाशी पोटी जाऊ नये बाबा, काही काय होईल म्हणलं काही सांगता येतं का? आणि खाऊन गेला तर म्हणलं हे पहा शगुन असते म्हणलं, ते अपशगुन नसते होत ना, असं म्हणू लागली मी. आता बॅगा गिगा उचलायचं काम नाही म्हणा, एक रोजदार सांगून द्याला म्हणलं 3 छान. जाऊ दे तिकडे, काय करतं म्हणलं बा. आधीच तर म्हणलं माले पाय दुखतेत म्हणलं, टोंग एवढे दुखते तर काय सांगू म्हणलं. डॉक्टरनं सांगितलंय बा कोणताच वजन उचलू नका म्हणे. त्याला सांगून द्यायला झोलेले म्हणलं ये बाजार असा आजच्या दिवस ये म्हणलं, एवढा दिवस मला काढून दे, आता येणच म्हणलं ते. कोणाला म्हणलं झोल्याला सांगितलं का? पाहिजे म्हणलं हो, नाही तर ते टॉयलेट भरोशावर पाहता हे धरू लागा ते धरू लागा. त्याला म्हणा तू एकटाच उतर म्हणा बाबा, जर झालं नाही तर म्हणलं एखादा टोपला सगळं घेऊन जा, त्या टोपल्यान टाक म्हणा. का वासुदेव होता झालं का? तो आलो म्हणलं मी. ट्रॅक्टरवाला कुठे आहे? आणखी आलाच नाही वाटते. नाही ना, याचाच आहे ते आणखी याच्या किरकिऱ्याच्या वावरात म्हणलं पेरणं चालू आहे. याचं सांगितलं म्हणलं गोट्याचं ट्रॅक्टर चांगला आहे ते, चांगलं पेरते ना, म्हणजे तसं किसं म्हणलं जरा सारखे काढले पाहिजे, नाही तर बस. आपल्या गोट्याचं होय का बापा? 1 नंबर पेरते ते. आता कसं आहे नाऱ्याचं नाव पडलेलं आहे म्हणलं सोन्याबाई, नाही ते बा नाऱ्यापेक्षा म्हणलं काही सारखं आहे म्हणलं गोट्या. 1 नंबर पेरून देते राजा ते. 8 तास आहे म्हणलं हे बा एवढे सारखे काढते ना, म्हणजे आता टेन्शनच नाही राहत. आणि पाणी द्यायला तर म्हणलं हे बा टेन्शन ठेवतच नाही म्हणलं, उतारे काढून देते ना बा ट्रॅक्टरचं. हो ना म्हणून तर त्याचं सांगितलं राजा. बाबू झोले रे, बोल ना आजी, काय म्हणतं? नाही पाहिजे बाबा, मामाची काही म्हणलं तब्येत नाही आहे बरोबर, त्याचे टोंगे दुखते रे बाबा. डॉक्टरने म्हणलं त्याला काही वजन उचलायचं सांगितलं नाही, तर त्याला म्हणलं उतर खाताल काही करू नको देऊ, आणि ती म्हणलं जास्त काही उतर खाताल करू नको बरं. घरून ये बा एखादा टोपला घेऊन जा म्हणलं, नाही उचललं तर म्हणलं टोपल्यान टाकायचं बाबा. जरा असं म्हणलं 10-15 मिनिटं बाबा जरा उशीर होईल, पण जरा असं म्हणलं जीवाकडे पाहून काम करा. आजी त्याचं टेन्शन नको घे म्हणलं तू, मामाला नाही उचलू देत ना मी. मला का माहित नाही का मामाच तब्येत बरोबर नाही म्हणून? पाहतो म्हणलं मी निघालाच, आणि काही काम नाही म्हणलं टोपल्या फोपल्याचं. काय ते काय कट्टे नाही उचलत का मला? नाऱ्या घे बरं जरासं धरू लाग बरं हे बॅगा. दक्ष म्हणता हे पा मला म्हणलं जरासं वजन उचलायला जमत नाही राजा. ट्रॅक्टर चालू म्हणलं हे पहा मला मनक्यात पडले आहे म्हणलं गॅप. आता हे कसं आहे, कशा तरी म्हणलं मुजऱ्या करतो मी, काहीतरी चालू आहे हे. कसे म्हणलं 2 पैसे येते ना, त्याच्यानं काही वाटत नाही. संध्याकाळी म्हणलं हे पा एवढी तकलीफ होते ना, आणि हे जर म्हणलं मी असं उचललं तर झालं खतमच काम आहे म्हणलं. मग नाही का नाऱ्या, जरासं म्हणलं धरू तर लागले का लोकायले एकदम म्हणलं तो. आणि आता आयताच पाहतो तर म्हणलं अशा कसा काय बजेट बसणार आहे बा. जरासं धरूच लागत असते बाबू. गावात राहतो नाही का आपण एका काय दुश्मन थोडी आहेत का आपले? नारे हे बी लेखा जरासं धरू लाग म्हणलं लेखा. आता या वयात म्हणलं माया करून हे उचलणं होईन का? तू सांग म्हणलं मला. अरे काय राजा लक्ष्मणराव, तुमचं पोरगं कुठं आहे? त्याला बोलावा ना. मायाच मागा लागता का म्हणलं? अरे बा पोरगं शाळेत गेलं ना, म्हणून तर होय, म्हणून तर म्हणलं हे पेरून घ्यायचं आहे. आता त्याचं म्हणलं 12वीचं वर्ष आहे, त्याला घरी नाही ठेवता येत ना, त्याच्यानं हो. जरासं म्हणलं धरू लागला का पापात जाशील का तू? जरासं हात लावणं मायची कटकटले का हे उचलायलाच लावते वाटतं बा. याला सांगा लागत नाही पा, टाकशील तर टाक, तिथं चाललो बा मी घराकडे. नाही ना लक्ष्मणराव, हे बा मी तुम्हाला काय सांगू लागलो. अरे बा मला जमत नाही ना उचलाले. हे बा निकाल म्हणके म्हणलं माले खराब होणार नाही ट्रॅक्टर म्हणलं चालू त्याच्यानं होय. नाही तर म्हणलं मी आता पहिले का धरू लागू नाही का? पहिले म्हणलं हे बा मी घर तर नाही कामं नाही पडू दे ना, हे बॅगा म्हणलं खतं किती हे बा मीच ठेवत जाऊन मीच टाकत जा म्हणलं. म्हणजे कसं आहे आता जमत नाही. आता म्हणलं लोकांनी जरा समजून घ्यायला पाहिजे ना. पहिलं राजा कोणीच नाही पाहत. आता म्हणलं मी धरू लागत नाही हे बा, माया मागून तेच पोती लावतो, तू धरू लागत नाही. लोकांपेक्षा राजा मग आपण 50 कायचे कमी घेत होतो. लोक म्हणलं 350-400 रुपये बॅग घेऊ लागलं, आणि आपण 300 घेऊ लागलो. काहून का बा? आपल्याला तकलीफ नसली पाहिजे याच्यासाठी. हिनी लेखा नाऱ्या भल्ला कसा राहायची तू? आता तू सांग म्हणलं घरी जर कोण नसलं तर कोण धरू लागत जाऊ? सांगतोस तू काय राजा का बायानं हात लावा म्हणलं आता त्या बॅग आले. अबे जरासं धरूच लागत असते ना. अशानं म्हणलं लेखा सांगतो ट्रॅक्टरला का चालू नस कसं निकालले का इकून टाका लागत ना. बुडा त्याचं टेन्शन तू नको घेऊ म्हणलं. ट्रॅक्टर म्हणलं मला इकायची गरज नाही आहे. ज्या 10-12 वर्षात म्हणलं मी लय कमवून ठेवलं, आणि ट्रॅक्टरचा किस्ता म्हणलं बा घरून भरायची ताकद ठेवतो म्हणलं मी. अबेले का 30-35 एकर म्हणलं मापाशी जमीन आहे, आणि का या 2-3 किस्ताला म्हणलं मागं येतो का मी? रुपया कर्ज नाही म्हणलं कोणाचा मायावर. शेती करतो तर म्हणलं बाबू अशीच करत नाही ना. मीच त्याला का म्हणलं मला काम आहे बा, रोजंदार सांगून करतो रे बा. निरा म्हणलं रोजंदाराच्या भरोशावर करतो म्हणलं मी स्वतः कोणतंच काम नसतो करत म्हणलं. होतच नाही तर करतो काय? फुकटचा मुजरा करून म्हणलं काही मजा आहे का? बस लेखा तिला बोलायचं सांगा म्हणलं तुले. बोलाले बोल का कामाले हलका आहे का तू?
दादा ते वहिनी म्हणते डबा झाला म्हणते, डबा घेऊन जा म्हणते, तिकडे जेवण करता म्हणते, सकाळपासून खाल्ला नाही म्हणते ना काही, आणि गोळ्या बांधल्या म्हणते डब्यातनी, तर आणू का म्हणलं डबा मी. अबे लेका बयार थुतराजा लेका छिपरे, मग डबा सांगा घेऊन येत असताना बे लेका 2-2 चक्रा मला पुरते का सांग बरं तू. आता तुले यायलाच म्हणलं आणखी अर्धा घंटा लागायचा. अबे काय माणूस आहे का, जरासं मला डोकं वापरत जाणं, डोकसान जरा कामं करत जाणले का झिपऱ्याले का तुले बा, किती सांगा म्हणलं तुले अक्कल काही जाणले का. अरे मला का सपन पडला का तू वावरात चाललास म्हणून आता. मला म्हणलं वहिनीने फक्त तुला पाहायला पाठवलं एवढं, म्हणे फक्त दादाला विचारून ये म्हणे बा डबा झालेला आहे, डबा घेऊन जाता का, त्यातच म्हणे गोळ्या देऊन देतो म्हणे बा दादाले. ते काय तुला पाठ दुखते म्हणतं ना, त्याच्या गोळ्या आहे म्हणते त्यातनी. पाय मग ते आणू का सांग, नाही हे बा जाय म्हणलं तसाच मला काही नाही करायला लागत. मायची खटखटले का तुझ्या वहिनीले डोकसं नाही आणि तुले डोकसं नाही. बरं 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 सांगा लागन वहिनीले, मग दादानं म्हणतो बा की बा तुम्हाला डोकसं नाही म्हणून. अरे ती ह्या बहीणचं झिपरं सोडलं हो सुटतं. काका आता का मा घरात भांडण लावतं का बाबा रे. अरे बाबा तिला काही सांगू नको म्हणलं, हे पा तुला डोकसं नाही बरं. ते कुकडच्या कुकडे बोलते म्हणलं, मग मागत त्याला का म्हणलं तिला जरा बोललो होतो, हे बा निघून गेलती म्हणलं, ते बाबू आलीच नाही का महिनाभर, पाहिजे का झिपरायला का मजाक करशील म्हणलं, तिला काही सांगू नको बरं असं म्हणलं म्हणून ना. तू जायला का डबा घेऊन ये म्हणलं, लागलंच तर थांबतो म्हणलं मी इथंच. तिला सांगतो होतं दादानं म्हणलं म्हणा बा की ठीक आहे बा डबा पाठवून दे म्हणून. असं काही सांगू नको म्हणलं का बाई हाड थुतराच्या. मग जरा माणूस किती बोलत जाणार नाऱ्या, मुजऱ्या होत नाही तर करतं काय मग, माहिती ना बा आपल्याकडून भाजला पापड म्हणून होत नाही म्हणून. त्यापेक्षा मग चूप राहतं ना. तुला काय म्हणलं ना डबा आणून देतो बा, तर म्हणा ठीक आहे बा आणून दे बा, शिल्लकच्या गोष्टी काय लांबवाच्या. हो ना बा तू मोठा आज आहे, आण बरं डबा आण बरं लवकर. पहा लक्ष्मणराव असं आहे म्हणलं, घरची ते बा शब्द बोलायला जमत नाही म्हणलं, अशी फनफनच करते ना, नाकावर माझ्या माशी नाही बसत ना तिच्या. भाजीतनी मीठ कमी झालं म्हणलं की भांडेच फेकत राहा, सांगा काय करता, जसं आहे तसं खायला लागते म्हणलं. घरी ते पा जराशा मुजऱ्या चालत नाही आपल्या. एवढं म्हणलं दुखते मला तर म्हणलं जराशी दाबून देत नाही म्हणलं, जमतच नाही तिला. 2 कामं केली की फनफन करणं सुरू होऊन जाते. आता काय करता नाऱ्या, सर्वांचा तसाच आहे म्हणलं, कोणाची चालतं राजा बायको समोर. ते आता कसं आहे, कसे म्हणलं मुजुरी करून दिवस काढला आहे.